आपत्ती व्यवस्थापन करताना सूक्ष्म नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे। हे नियोजन करतानाच उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन नाशिक विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले। नैसर्गिक आपत्तीबाबत जनजागृतीसाठी आज सकाळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहात नाशिक विभागस्तरीय दक्ष आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिकेच्या अप्पर आयुक्त स्मिता झगडे, विभागीय आयुक्त डॉक्टर राणी ताठे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी भामरे आदी उपस्थित होते। आयुक्त डॉक्टर गेडाम म्हणाले की कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, मात्र आपत्तीचे व्यवस्थापन केल्यास तीव्रता कमी होऊ शकते। आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला। आपत्तीचे व्यवस्थापन करताना शिथिलता नको, सर्व विभागांनी समन्वय ठेवावा असेही त्यांनी सांगितले। विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे म्हणाले, आपत्तीच्या काळात आपण काय मदत करू शकतो याचा विचार केला पाहिजे। लहान गटातून अनुभव घेत नियोजन केले पाहिजे। एखादी घटना घडल्यावर नागरिकांनी संयम ठेवावा, तसेच प्रत्येक विभागाने आपापली भूमिका बजवावी असे त्यांनी सांगितले। यशताचे माजी संचालक कर्नल विश्वास सुपेनकर यांचे गर्दी व्यवस्थापन नाशिक कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने तयारी व सज्जता डिशच्या सहसंचालक अंजली आडे यांनी औद्योगिक सुरक्षा व औद्योगिक सुरक्षा व CBRN मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार प्रशांत वाघमारे यांनी आगामी कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक संजय साळुंके यांनी कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी नाशिक विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट।